प्रधानमंत्री किसान सन्मान योजना ही केंद्राची योजना आहे। या योजनेचे जवळपास 3 हप्ते वर्षाकाठी मिळतात आणि हे 3 हप्ते वर्षाकाठी मिळत असताना याचं शेड्यूल तयार करण्यात आलं, नियोजन करण्यात आलं। त्यामध्ये आता एप्रिल ते जुलैमध्ये पहिला हप्ता मिळणार अशा पद्धतीचं शेड्यूल आहे। त्यानंतर ऑगस्ट ते नोव्हेंबर पर्यंत दुसरा हप्ता मिळणार, म्हणजे दुसरा हप्ता मिळण्याची वेळ झालेली आहे। त्यानंतर आता डिसेंबर ते मार्च पर्यंत हा तिसरा हप्ता मिळणार। मग आता नेमकं पहिला हप्ता वितरित झालाय या वर्षातील, दुसरा हप्ता वितरित होणं गरजेचं आहे। त्यामध्ये आता ऑगस्ट ते नोव्हेंबर हा कालावधी आहे। या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये दुसरा हप्ता वितरित होणं गरजेचं होतं। सप्टेंबर उलटलाय, नोव्हेंबर उजाडलाय आणि हा हप्ता अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आलेला नाही आणि ह्याच हप्त्यांची आता शेतकऱ्यांना सध्या गरज आहे। कारण बऱ्याच राज्यामध्ये या अतिवृष्टीने थैमान घातलेले आहे, यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक गेलेले आहे। त्याचबरोबर केंद्राच्या माध्यमातून हे दुसरा हप्ता कधी मिळतोय, म्हणजेच या वर्षातील दुसरा हप्ता असं म्हणतोय, नेमकं दुसरा हप्ता आतापर्यंतचा नाही, फक्त या वर्षातील दुसरा हप्ता कधी मिळतोय याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। त्यानंतर आता केंद्राची ही योजना असताना केंद्र शासन सुद्धा या महाराष्ट्राकडे दुजाभावाप्रमाणे बघतोय का काय, अशा पद्धतीचे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांचे आहेत। पण केंद्र शासनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतोय, कारण पंजाबला या केंद्रातील कृषी मंत्र्यांनी भेट दिली, उत्तराखंडला भेट दिली, इतर राज्यांना भेट दिली, पण या केंद्र सरकारचा जो काही कृषी मंत्री आहेत त्यांनी या महाराष्ट्र राज्याला का भेट दिली नाही। त्याचबरोबर आता त्यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे जवळपास 4 ते 5 राज्यांना या व्यतिरिक्त 2000 व्यतिरिक्त म्हणजे 3 हप्त्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा हप्ता यावर्षी देण्यात आलेला आहे। कारण तेथे अतिवृष्टींची मोठ्या प्रमाणावर नुकसान झाली। त्यामध्ये आता हिमाचल प्रदेशला 2000 रुपयाची अतिरिक्त रक्कम देण्यात आली आणि ती देखील वितरित देखील झाली। पंजाबला देण्यात आली, उत्तराखंडला देण्यात आली, जम्मू काश्मीरला एक्स्ट्रा हप्ता म्हणजे 4था हप्ता देण्यात आला। मग हे महाराष्ट्र सरकारला का लागू नाही? केंद्र सरकार हे केंद्राची योजना असत असताना पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू काश्मीर याही पेक्षा जास्त नुकसान महाराष्ट्राचं झालेलं आहे आणि महाराष्ट्र सरकारला या 2000 रुपयांची रक्कम का दिली जात नाही? कारण सर्वांच्या या 4ही राज्यांच्या जास्तीचं नुकसान या महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास 3 पटीने नुकसान या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं झालेलं आहे। पण या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अधिकचा हप्ता का मिळत नाही, हा मोठा प्रश्न या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडून विचारणा केली जात आहे। नेमकं या केंद्र सरकारकडे याचं काय उत्तर आहे हे त्यांनी अद्याप देखील उत्तर दिलेलं नाही। आणि बिहारची आता निवडणुका चालू झालेल्या आहेत। या निवडणुकीमध्ये जवळपास 9000 रुपयाची रक्कम या अंतर्गत दिली जाणार, म्हणजेच राज्याच्या माध्यमातून हे वाढीव रक्कम आहे ती दिली जाणार आहे। त्यानंतर आता मध्य प्रदेश सरकारमधील मुख्यमंत्री जे आहेत त्यांच्या माध्यमातून असं सांगण्यात आलंय की प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत 9000 रुपयाची रक्कम दिली जाणार आहे, अशा पद्धतीची माहिती देण्यात आली आहे। मग मोठा संभ्रम शेतकऱ्यांमध्ये निर्माण होत आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे जे काही वर्षाकाठी 6000 रुपयाची रक्कम दिली जाते ती 9000 रुपये झाली का, अशा पद्धतीचे संभ्रम त्यांच्यामध्ये निर्माण झाले आहेत। नेमकं हे 2च राज्य अशा पद्धतीने जाहीर केले आहे आणि ते राज्य शासनाच्या माध्यमातून ही रक्कम वाढीव जी रक्कम आहे म्हणजे 3000 रुपयाची रक्कम आहे वाढीव, म्हणजेच 1000 रुपये राज्य शासन हे स्वतः त्यांना देणार आहेत। पण केंद्रांना एवढीच विनंती आहे की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचेही अतोनात प्रकारचे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले आहे, त्यांच्याही हातातोंडाशी पीक आलेले नुकसान झालेले आहे आणि काहीचे खरडून गेलेले आहे। त्यामुळे केंद्र सरकारला हीच विनंती आहे की महाराष्ट्र सरकारलाही या व्यतिरिक्तचा अधिकचा हप्ता 2000 रुपयाची रक्कम मिळावी हीच अपेक्षा करूयात। आणि येणारा हप्ता हा बिहारच्या निवडणुका जे पार पडल्यानंतर म्हणजे 11 तारखेच्या नंतर येईल, साधारणली 18 नोव्हेंबर पर्यंत मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे। आणि या सरकारला पुन्हा एकदा अशीच विनंती आहे की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना येणाऱ्या हप्त्याबरोबर एक्स्ट्रा म्हणजेच अधिकचा हप्ता मिळावा, म्हणजे 4000 रुपयाची रक्कम त्यांच्या खात्यामध्ये टाकावी हीच माफक अपेक्षा। तर मित्रांनो, तुम्हाला याबद्दल काय वाटते अवश्य कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि पुन्हा भेटूयात अशाच नवीन माहिती। तोपर्यंत या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट आपण वेळोवेळी घेण्याचा प्रयत्न करत असतो। पुन्हा भेटूयात, तोपर्यंत तुमची व तुमच्या जवळच्या माणसाची काळजी घ्या। धन्यवाद।